गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू अवर एसआर जीनियस अकॅडमी। आज आपण इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत। सुरुवात आपण टेन्स पासून करूयात। टेन्सचे मुख्य 3 प्रकार आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स व फ्युचर टेन्स। या प्रत्येकीचे याचे 4 उपप्रकार पडतात। चला तर आपण बघूयात। बघा, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स या टेन्सचे प्रत्येकी 4 उपप्रकार बघा, सिंपल, कंटिन्यूअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्यूअस। तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय आहे ते सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता क्रियापदाचं पहिलं रूप आणि कर्म। सिंपल पास्ट टेन्स मध्ये येते सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता क्रियापदाचं दुसरं रूप आणि कर्म। सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय ते सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता येतो, शाल किंवा विल क्रियापदाचं पहिलं रूप आणि कर्म येतो। आता कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स मध्ये काय सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता येईल, एम किंवा इज किंवा आर येईल, क्रियापदाचं पहिलं रूप येईल, त्याला ING लागलेलं असेल आणि ऑब्जेक्ट येईल। कंटिन्यूअस पास्ट टेन्स मध्ये काय सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट म्हणजे काय येईल, कर्ता येईल, वॉज किंवा वेअर येईल, क्रियापदाचं पहिलं रूप येईल, त्याला ING लागलेलं असेल आणि कर्म येईल। आता कंटिन्यूअस फ्युचर टेन्स मध्ये बघा काय सब्जेक्ट प्लस शाल बी ऑब्लिक विल बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता येईल, शाल बी किंवा विल बी येईल, क्रियापदाचं पहिलं रूप येईल, त्याला ING लागलेलं असेल आणि कर्म येईल। आता बघा परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये काय येईल सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता येईल, हॅव किंवा हॅज येईल, क्रियापदाचं तिसरं रूप येईल आणि कर्म येईल। परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये काय येईल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता येईल, हॅड येईल, क्रियापदाचं तिसरं रूप येईल आणि कर्म येईल। परफेक्ट फ्युचर टेन्स मध्ये काय येईल सब्जेक्ट प्लस शाल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता येईल, शाल हॅव येईल किंवा विल हॅव येईल, क्रियापदाचं तिसरं रूप येईल आणि कर्म येईल। परफेक्ट कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स मध्ये काय येईल सब्जेक्ट प्लस हॅव बीन ऑब्लिक हॅज बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट म्हणजे करता येईल, हॅव बीन किंवा हॅज बीन येईल, क्रियापदाचं पहिलं रूप येईल, त्याला ING लागलेलं असेल आणि कर्म येईल। आता परफेक्ट कंटिन्यूअस पास्ट टेन्स मध्ये काय येईल सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट म्हणजे करता येईल, त्याला हॅड बीन लागलेलं असेल, हॅड बीन प्लस क्रियापदाचं पहिलं रूप, त्याला ING लागलेलं असेल आणि कर्म येईल। परफेक्ट कंटिन्यूअस फ्युचर टेन्स मध्ये काय येईल सब्जेक्ट प्लस शाल हॅव बीन ऑब्लिक विल हॅव बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट म्हणजे करता येईल, शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन येईल, क्रियापदाचं पहिलं रूप येईल, त्याला ING लागलेलं असेल आणि कर्म येईल। हे चला तर आता हे टेन्सचे मुख्य 3 प्रकार व त्याचे उपप्रकार बघितले। आजच्या भागात आपण प्रेझेंट टेन्सचा पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स बघणार आहोत। चला तर मग सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? Simple present tense is used to express habitual actions, general truth, daily routines and facts. म्हणजे साध्या वर्तमान काळाचा उपयोग हा नियमित घडणाऱ्या क्रिया, सवयी, कायम सत्य असलेल्या गोष्टी आणि दैनंदिन दिनक्रम सांगण्यासाठी होतो। तर आता नियमित घडणाऱ्या क्रिया किंवा दैनंदिन दिनक्रम कोणता आहे? ही गोज टू स्कूल, तो शाळेत जातो, सी गोज टू स्कूल, ती शाळेत जाते। हे काय झालं दैनंदिन दिनक्रम झाला। कायम सत्य असलेल्या गोष्टी कोणत्या येईल की सूर्य पूर्वेला उगवतो, द सन रायझेस इन द ईस्ट, हे कायम सत्य आहे, सूर्य नेहमी पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, हे कायम सत्य आहे। चला तर आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपण स्ट्रक्चर बघूयात। बघा स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, कर्ता क्रियापदाचं मूळ रूप आणि कर्म, हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर। चला आता बघूया एक वचन। आता प्रथम पुरुषी आयचं अनेक वचन काय येईल वी, द्वितीय पुरुषी यूचं अनेक वचन हे काय येईल यूज येईल आणि तृतीय पुरुषीमध्ये काय येईल ही, सी, इट असेल तर त्याचं अनेक वचन काय येईल दे येईल। चला आता आपण याचे नियम बघूयात। पहिला नियम बघा काय असेल पहिला नियम, जर वाक्यामध्ये आय वी, यू, दे आलेला असेल तर क्रियापदाचं पहिलं रूप राहील V1 राहील। परंतु जर ही,
सी इट हे जर असेल आणि तृतीय पुरुष एक वचन, तृतीय पुरुषी एक वचन जसे की नाव असेल, राम असेल, गोपाल, राहुल, प्रिया, हे या नावांना काय लागेल मग यस किंवा यस लागेल. हे काय झालं आपला पहिला नियम. चला तर आता दुसरा नियम काय आहे. जर व्हर्बच्या शेवटी एस एस सी एस डबल एस एक्स व ओ आलेला असेल तर त्याच्या व्हर्बला काय लागेल ईएस हा प्रत्यय लागेल. ही सी इट फॉर्म मध्ये बघा वॉच आहे शेवटी सी एच आलेला आहे, वॉश मध्ये एस एच आलेला आहे, पास मध्ये डबल एस आलेला आहे, फिक्स मध्ये एक्स आलेला आहे, गो मध्ये ओ आणि डू मध्ये ओ आलेला आहे. तर ही सी इट फॉर्म मध्ये याचं चेंजेस काय होईल प्रत्येकी ईएस लागेल. म्हणजे वॉचचं वॉचेस होईल, वॉशेस पासेस, फिक्सचं फिक्सेस, गोचं गोज आणि डूचं डज. हा आपला आहे सेकंड नियम. चला तर आता तिसरा नियम बघूयात. तिसरा नियम मध्ये बघा जर व्हर्बच्या शेवटी वाय आलेला असेल परंतु वायच्या पहिले जर आपल्याला व्यंजन आलेलं असेल तर वाय काढून आय एस लावायचं. आता इंग्रजी मुळाक्षरामध्ये किती आहेत मुळाक्षर 26, त्यापैकी ए ई आय ओ आणि यू यांना काय म्हणायचं स्वर म्हणजे ओवल. हे काय आहे इंग्रजी मुळाक्षरामधले 5 ओवल आहेत. तर बघा आपला नियम काय दिलेला आहे. तिसरा नियम आहे जर व्हर्बच्या शेवटी वाय आलेला असेल परंतु वायच्या पहिलं जर व्यंजन आलेलं असेल तर वाय काढून आय एस लावायचं. बघा आता शेवटी वाय आलेला आहे परंतु व्यंजन काय आलेलं आहे आर डी एल आर. बघा हे वायच्या पहिले जर व्यंजन आलेलं असेल तर वाय काढून टाकायचं आणि आय ई एस लावायचा. म्हणजे काय होईल मॅरीचं मॅरीज होईल, स्टडीचं स्टडीज होईल, फ्लायचं फ्लाईज होईल, कॅरीचं कॅरीज होईल, ट्रायचं ट्राईज होईल. चला तर आता चौथा नियम काय आहे. जर व्हर्बच्या शेवटी वाय असेल परंतु पहिले जर ओव्हल आलेला असेल तर वाय काढायची गरज नाही. वाय ॲज इट इज राहील व्हर्बला आणि यस लागेल. बघा तर आता प्ले आहे आपला व्यंजन स्वर काय आलेला आहे ए आलेला आहे, यू आलेला आहे, ओ आलेला आहे, तर वाय निघेल का इथे प्रत्येकी येस लागेल. म्हणजे प्लेचं प्लेज होईल, सेचं सेज होईल, बायचं बाईज होईल, एन्जॉयचं एन्जॉयस होईल. तर आता हे 4 नियम बघा. 4 नियम आपण कोणते बघितले थोडक्यात सांगते मी. जर वाक्यामध्ये आय वी यू दे तर क्रियापदामध्ये बदल होणार नाही, क्रियापदाचं पहिलं रूप राहील. आणि जर ही सी इट आणि तृतीय पुरुषी एक वचन नाम असेल तर त्याच्या व्हर्बमध्ये यस किंवा यस लागेल. परंतु आता सेकंड नियममध्ये आहे जर व्हर्बला सी एच एस एच डबल एस एक्स ओ आलेला असेल तर काय करायचं यस प्रत्यय व्हर्बला लावायचा. तिसऱ्या नियममध्ये काय सांगितलं जर व्हर्बला वाय आलेला असेल परंतु वायच्या पहिले जर व्यंजन आलेलं असेल तर वाय काढून टाकायचा आणि आय एस लावायचा. आणि चौथा नियम आहे जर व्हर्बला वाय आलेला असेल परंतु जर वायच्या पहिले जर वोवल आलेला असेल ए ई आय ओ यू या 5 वोवलपैकी जर वोवल आलेला असेल तर वाय काढायची गरज नाही, वाय तसंच राहू द्यायचा आणि यस व्हर्बला लावायचा. चला आता याच्यावरची आपण एक्झाम्पल्स बघूयात. बघा आय ब्लँक ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग. आय ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग तर काय येईल इथं आय आलेला आहे त्यामुळे ड्रिंकला ड्रिंक येईल. वी ब्लँक गो टू कॉलेज, वी आलेला आहे तर काय येईल वी गो टू कॉलेज. यू रीड न्यूजपेपर, यू आलेला आहे काय येईल आपला नियमच आहे आय वी यू दे असेल तर क्रियापदामध्ये बदल होणार नाही, क्रियापदाचं मूळ रूप राहील. मग यू असेल तर रीडला रीडच राहील, बदल होईल का नाही. यू रीड न्यूजपेपर. गोपाल तृतीय पुरुषी एक वचन आहे तर मग काय लागेल ड्रिंकचं काय होईल ड्रिंक्स वॉटर. सी आलेला आहे, ही सी इट असेल तर क्रियापदाला यस किंवा यस लागेल आणि शेवटी सी एच आलेला आहे त्यामुळे इथं काय झाला वॉचेस. टीव्ही एव्हरीडे, ही काय येईल बघा वॉशेस. एस एच आलेला आहे, एस एच आलेला असेल व्हर्बला तर यस लागतो, ही वॉशेस हिज क्लॉथ्स. सी बघा ब्रश, एस एच आलेला आहे तर काय सी ब्रशेस, आर यू एस एच एस, सी ब्रशेस हर टीथ. इट काय येईल आता बघा ही सी इट मध्ये काय येते क्रियापदाला यस किंवा यस लागतो, हा आपला नियम आहे.
इट आहे तर मग हेल्प आहे तर काय होईल, हेल्प्स, इट हेल्प्स अस. बर्ड्स अनेक वचन आहे, अनेक वचन असेल तर काय येईल, क्रियापद ॲज इट इज राहील, क्रियापदामध्ये बदल होणार नाही. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. दे काय येईल, अनेक वचन आहे, इट क्रियापद जशाला तसं आहे, दे इट बनानास. टीचर तृतीय पुरुषी एक वचन नाम आहे तर काय येईल, ईएस लागेल. टीचर टीचेस, टीचर टीचेस मॅथ टू अस. आणि बघा द सन आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर यस किंवा यस लागते, म्हणजे सन रायझेस इन द ईस्ट. मग सेंटेन्सेस काय झाले आपले, आय ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग, वी गो टू कॉलेज, यू रीड न्यूजपेपर, गोपाल ड्रिंक्स वॉटर, सी वॉचेस TV एव्हरी डे, ही वॉशेस हिज क्लॉथ्स, सी ब्रशेस हर टीथ, इट हेल्प्स अस, बर्ड्स फ्लाय इन द स्काय, दे ईट बनानाज, टीचर टीचेस मॅथ टू अस आणि द सन रायझेस इन द ईस्ट. बघा हे सगळे सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्सेस आहेत. आता पुढच्या भागात आपण सिंपल प्रेझेंट टेन्समधील निगेटिव्ह व इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, जर हा तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स हा काळ समजला असेल तर या काळावर आधारित 25 प्रश्नांची एक MCQ टेस्ट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्या लिंकला टच करा व त्याच्यावरचे 25 MCQ क्वेश्चन सोडून पहा. ते जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल, जर काही चुकले असतील तर त्याचे सोल्युशनसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर निश्चित तुम्ही हे 25 प्रश्न सोडून पहा. काही प्रॉब्लेम आला असेल तर ते तुमचा सॉल्व्ह होईल. थँक्यू.